2022चा पेपर आहे आपला. सो पहिले 51 प्रश्न झालेले आहेत. 52 खालीलपैकी सच्चर समितीशी संबंधित कोणती विधाने बरोबर आहेत? सच्चर समिती मार्च 2005 स्थापन करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राजेंद्र सच्चर या समितीचे प्रमुख होते. सो इथं फॅक्ट काय आहे तर कोणत्या उच्च न्यायालयाचे, तर दिल्ली उच्च न्यायालयाचे. सो बरोबर आहे. 2005 हे पण बरोबर आहे. भारतातील मुस्लिमांच्या शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करणे हे या समितीचे एक कार्य होते. आणि अहवाल 2008 सबमिट नाही केला. अहवाल नोव्हेंबर 2006 सबमिट केला, म्हणजे लगेच पुढच्या वर्षीच केलेला आहे. तो हे डी रॉंग झालं. ABC उत्तर. सच्चर कमिटी हे बघा, हे सच्चर आहेत. हे द सच्चर कमिटी रिपोर्ट याच्यामध्ये आता रिकमेंडेशन्स किती आहेत तर 76 रिकमेंडेशन्स टू ॲड्रेस सोशल अँड इकॉनॉमिक इनइक्वालिटीज फेस्ड बाय मायनॉरिटीज इन इंडिया, किंवा ते सोशल आणि इकॉनॉमिक इनइक्वालिटी फेस करतात मायनॉरिटीज. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड 72 म्हणजे 76 शिफारसी केल्या, त्याच्यापैकी सरकारने 72 शिफारसी ॲक्सेप्ट केल्यात. 53 योग्य कथने ओळखा. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यासाठी AICTE कायदा तयार करण्यात आला. इंग्लिशमध्ये प्रश्न बघितला. AICTE ॲक्ट वॉज मेड टू प्रोव्हाइड द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अन ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. आता AICTEचा लॉंग फॉर्म पण तोच आहे ॲक्च्युली, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. सो याच्यामध्ये असं काही चुकवण्यासारखं काही नव्हतं. बरोबर आहे. AICTE वॉज एस्टॅब्लिश्ड विथ अ व्ह्यू to proper planning and coordinated development of technical education system throughout the country. नावातच टेक्निकल एज्युकेशनबद्दल जर आधीच बोलताय तर टेक्निकल एज्युकेशनसाठीच ते काम करेल. संपूर्ण देशात तांत्रिक शिक्षण प्रणालीचे योग्य नियोजन समन्वित विकास करण्याच्या उद्देशाने AICTEची स्थापना करण्यात आली. सो याच्यामध्ये पण असं चुकण्यासारखं काहीच नाही. सो A आणि B बरोबर. A आणि B बरोबर केलं तर तुमचं डायरेक्ट उत्तरच निघतंय बघा इथं. A आणि निघत नाही, 2 ऑप्शन उरतात. आणि ही इथं फॅक्च्युअल आहे की बाबा तांत्रिक शिक्षणाच्या प्रसाराच्या संदर्भात AICTEची भूमिका बघण्यासाठी राष्ट्रीय कार्यगटाची स्थापना. आता हा राष्ट्रीय कार्यगटच केला आहे का दुसरं काय स्थापन केलं आहे आपल्याला माहीत नाही, पण हे बरोबर आहे जे दिले ते. म्हणजे ही फॅक्ट तुम्हाला माहीत पाहिजे ॲटलिस्ट. हे तर इथं काहीच माहीत नाही तरी पण हे बरोबरच घेऊ शकता तुम्ही, कारण इथं लॉंग फॉर्मच देऊन टाकलं हा. आणि काय करतील ते टेक्निकल संबंधीच काहीतरी काम करतील, विकास उद्देश, हे पण चुकण्यासारखं काही नाही याच्यामध्ये. सो बरोबर आहे. मेन ही फॅक्च्युअल C वाली जी फॅक्ट आहे ती. सो तुमचं उत्तर इथं चौथं. AICTE इज द नॅशनल लेवल काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया. इट वॉज एस्टॅब्लिश्ड इन नोव्हेंबर 1945 ॲज अन ॲडवायझरी बॉडी. 1945 ही स्थापन झाली होती. इट बिकम स्टॅच्युटरी म्हणजे काय, वैधानिक. 1987 ती वैधानिक बनले थ्रू अ पार्लिमेंटरी ॲक्ट. संसदीय कायद्यानुसार ती वैधानिक बनले. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्रिडेटिंग ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स इन स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कॅटेगरीज. ॲक्रिडेटिंग नाही का, A+ वगैरे असं ॲक्रिडेशन ते ॲक्रिडेट करतं त्यांना. सो एक प्रकारे त्यांना हे करतं नाही का, त्यांच्या साईडने त्यांना ॲक्नॉलेज करतं. सो ही AICTE टेक्निकल संबंधी. त्यांचा लोगो बघा असा आहे. योग कर्मसु कौशलम. टेक्निकल म्हणजे हे आपलं मशीनमध्ये असे पार्ट्स असतात बघा, तुम्ही बघितले असतील एखाद्या. 54 श्रमजीवी महिला सभा, श्रमिक महिला संघटना, भारतीय महिला फेडरेशन, महिला दक्षता समिती. तो इथं माहीतच पाहिजे, तर काय करण्यासारखं काय नाही, म्हणजे पाठ असेल तर हा क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो. श्रमजीवी महिला सभा मृणाल गौर यांनी स्थापन केले. श्रमिक महिला संघटना प्रभा सावंत यांनी स्थापन केले. भारतीय महिला फेडरेशन तारा रेड्डी आहे त्यांनी स्थापन केले, ज्याला नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन पण म्हणतात. आणि महिला दक्षता समिती ही सुधा कुलकर्णी यांनी स्थापन केले. मृणाल गौरेबद्दल थोडं लिहून घ्या तिथे. त्या सोशलिस्ट लीडर होत्या, खासदार पण होत्या. त्यांना पाणीवाली बाई म्हणायचे.
का म्हणायचे? कारण त्यांनी गोरेगावमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी एफर्ट्स घेतले नाही का, म्हणजे ॲक्टिव्ह होत्या, खूप म्हणजे सोशल ॲक्टिव्हिस्ट टाईप होत्या त्या. सो गोरेगावमध्ये ड्रिंकिंग वॉटरसाठी त्यांनी प्रयत्न केले किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून. तर त्यांना पाणीवाले बाई म्हणायचे. मृणाल गोरे ह्या बघा 2012ला वारलेले आहेत. आणि ह्या तारा रेड्डी. 55 बाकी काही सांगण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. 55 खालीलपैकी योग्य कथने ओळखा. जिल्हा निवडणूक अधिकारी हे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करतात. सो इज कोण करेल, अजून कोण करू शकतं नियुक्ती, तेच करतील. सो याच्यामध्ये असं चुकवण्यासारखं काही नव्हतं, इझीच आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत रिटर्निंग म्हणजे निवडणूक अधिकारी हे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करतात. तो हे पण बरोबर आहे, दोन्ही पण बरोबर आहे. हे फॅक्च्युअल बोलू शकता, हा सेकंडवाली फॅक्च्युअल आहे आणि हे तर इझीच आहे, हे तुम्हाला माहीत पण असेल. सो मतदान केंद्राध्यक्ष याचा अर्थ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निवडणूक घेण्याकरता नेमलेली कोणती व्यक्ती. ओके, निवडणूक निर्णय अधिकारी पण बोलू शकतो त्याला, किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी, एकच अधिकारी येतो, सेमच येतो. तर तो असतो मतदान केंद्राध्यक्ष, म्हणजे हे निवडतात त्यांना. आणि मग मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मतदान योग्य प्रकारे होत आहे हे पाहणे त्याचं काम असतं. कोणाचं? मतदान केंद्राध्यक्षाचं. आणि मतदान अधिकारी याचा अर्थ निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मतदान केंद्राध्यक्षास मदत करण्यासाठी नेमलेली कोणतीही व्यक्ती असा होतो. म्हणजे हा जो आहे याला असिस्ट करण्यासाठी मतदान अधिकारी असतो. ठीक आहे, मतदान केंद्राध्यक्षाला मदत करण्यासाठी हा मतदान अधिकारी असतो. तर त्याची पण निवड हाच करतो, निवडणूक निर्णय अधिकारी. तर ह्या दोघांची पण निवड जो आहे तो हाच करतो, बरोबर आहे. आणि सेकंड पण बरोबर आहे. हा आपला ऑब्झर्वर म्हणून स्टेटस टाकलं होतं बघा, तर याच्यावर कारवाई झाली होती अभिषेक सिंगवर, IASवर. 56 खालीलपैकी योग्य कथने ओळखा. प्रत्येक मतदान केंद्र निवडणुकीच्या दिवशी किमान 8 तास. आता ही फॅक्ट आहे, ही फॅक्टच आहे, इथं काय करू शकत नाही, तुम्हाला हे माहितीच असायला पाहिजे. बरोबर आहे ते. प्रत्येक मतदारापासून 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असावे यासाठी निवडणूक आयोग सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो. सो 2 किलोमीटरच्या आत तुम्हाला मतदान केंद्र पाहिजे प्रत्येकाला. सो त्या हिशोबाने ते सेट केले जातात. सो दोन्ही पण वाक्य बरोबर आहेत. अंडर सेक्शन 25 ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 द डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर DEO इज असाइन्ड द रिस्पॉन्सिबिलिटी टू सेट अप अँड पब्लिश द लिस्ट ऑफ पोलिंग स्टेशन्स इन देअर डिस्ट्रिक्ट. आता काय काय बघा, प्रिन्सिपल्स ऑन द बेसिस ऑफ विच पोलिंग स्टेशन्स आर सेटअप. कसे तर दिस इन्क्लूड इन्शुरिंग दॅट वोटर्स डू नॉट हॅव टू ट्रॅव्हल मोर दॅन 2 किलोमीटर, जे आपण वरती वाचलं. 2 किलोमीटरच्या आत त्यांना मतदान केंद्र भेटलं पाहिजे. अ स्टेशन हॅज अ मिनिमम एरिया ऑफ 20 स्क्वेअर मीटर 20 मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर एवढा तो एरिया पाहिजे स्टेशनचा. त्याच्याहून म्हणजे मिनिमम तरी पाहिजे एवढा, कमीत कमी. अ स्टेशन सर्व्स ॲट मोस्ट 1500 इलेक्टर्स. जास्तीत जास्त 1500 लोकांना तिथं मतदान करता येईल एवढी त्याची कॅपॅसिटी पाहिजे. अ विलेज विथ ओव्हर 300 वोटर्स इज प्रोव्हाइडेड विथ अ पोलिंग स्टेशन्स. ज्या गावाची लोकसंख्या 300पेक्षा जास्त असेल त्याला एक सेपरेट पोलिंग स्टेशन असायला पाहिजे. सो हे सांगितलेलं आहे सगळं. 57 फेक न्यूजचा प्रश्न आहे. बनावट बातमी. खालीलपैकी अयोग्य कथने ओळखा. प्रसारण सामुग्री तक्रार परिषद म्हणजेच इंग्लिशमध्ये ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट काउन्सिल ॲडमिट्स कंप्लेंट्स अगेन्स्ट TV ब्रॉडकास्टर्स फॉर ऑब्जेक्शनेबल TV कंटेंट अँड फेक न्यूज. तर तुम्ही सबमिट करू शकता कंप्लेंट कोणाकडं? BCCCकडं. कशाबद्दल? तर TV ब्रॉडकास्टर्स फॉर ऑब्जेक्शनेबल TV कंटेंट. TVवर तुम्हाला जर असं वाटतं काही चुकीचं दाखवत आहेत किंवा फेक न्यूज दाखवत आहेत तर तुम्ही BCCCकडे कंप्लेंट सबमिट करू शकता. ए बरोबर आहे. सेक्शन 153 अँड 295 ऑफ इंडियन पिनल कोड कॅन बी इन्वोक्ड टू गार्ड अगेन्स्ट फेक न्यूज. बनावट बातम्यांपासून बचाव करण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 153 295चा वापर केला जातो. बरोबर आहे. सी भारतामध्ये बनावट बातम्याविरुद्ध विशेष कायदे आहेत का? नाही आहेत. तर तुम्ही असे सेक्शन्स वगैरे वेगवेगळ्या कायद्यामधले वापरू शकता, पण असा विशेष स्पेसिफिक कायदा नाही की आपण म्हणतो ना फेक न्यूज ॲक्ट असं काय असतं तर मग आपण असं बोलू शकतो की विशेष कायदा, पण असं काही नाहीच आहे, अजून तरी नाही आहे. आणि GPS ट्रॅकिंग नॅनोचिप इन 2000 नोट्स इज फेक न्यूज. अशा बऱ्याच फेक न्यूज आल्या होत्या. सो त्यापैकी ही पण एक फेक न्यूज आहे की बाबा 2000 रुपयाच्या नोटेमध्ये GPS ट्रॅकिंग नॅनोचिप आहे.
सो ही पण एक फेक न्यूज होती. अशा खूप आल्या होत्या. सो फेक न्यूजला आळा घालण्यासाठी अजून तरी विशेष कायदा नाही, पण आपण सध्या वेगवेगळ्या कायद्यातील कलमांचा संदर्भ घेत आहोत. उदाहरणार्थ IT रूल्स 2021, सेक्शन 66D ऑफ IT ॲक्ट 2008, सेक्शन 69A ऑफ IT ॲक्ट 2000, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005, एपिडेमिक्स ॲक्ट 1897, IPC 1870 म्हणजेच हेच 1870 IPC मधले हे 153 295. तर यांचा आपण आधार घेतो बनावट बातम्यांच्या अगेन्स्ट कारवाई करण्यासाठी. सो इथं हे दिलं आहे कार्टून. फेक न्यूज विल नॉट बी टॉलरेट, नाही का. आता हे मंत्री आहेत तरी म्हणतात आम्ही सहन करणार नाही. ओके, पण माहिती सेल सांगते की अरे आपलीच फेक न्यूज आहे, म्हणजे आपणच पसरवते. मग इफ इट्स अगेन्स्ट अस, ठीक आहे, आमच्या विरोधात असेल तर आम्ही टॉलरेट करणार नाही, पण आमच्या साईडने असेल तर आम्ही ठीक आहे चालून देऊ. फेक न्यूज बघा अशी असते, म्हणजे सोशल मीडिया थ्रू जास्त वर्क होते आणि मग वोटर्स त्याला बळी पडतात, नाही का. काही पण पसरवलं जातं मार्केटमध्ये फेक न्यूजच्या आधारे, म्हणजे मतदारांचं मतपरिवर्तन पण केलं जातं फेक न्यूजच्या आधारे. 58 NPTEL हा जो क्वेश्चन आहे, हा प्रश्न तुम्हाला काहीच माहीत नाही तरी पण अटेम्प्ट करू शकता. कसं सांगा. NPTEL हा MHRDचा एक प्रकल्प आहे, जो भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच काय आपलं IIT आणि IISc बँगलोरसह 2003 सुरू केला. आता त्यांनी विचारलं की कोणत्या IIT विचारल्यात खालीलपैकी. तुम्हाला माहिती आहे पुण्यात तर IIT नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच IIT आहे, मुंबईला IIT, बाकी कुठंच IIT नाही महाराष्ट्रामध्ये. सो पुण्याला तर नाही, तुम्ही डी उडवला बघा, डी उडवला डायरेक्ट उत्तर आलं. काहीच माहीत नाही तुम्हाला. एवढं एटलिस्ट एवढं तर माहिती आहे IIT पवई बॉम्बे एवढं आपलं आहे. सो पुण्यात IIT नाही एवढं तर माहिती आहे, उडवला तुम्ही उत्तर आलं. सो नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग म्हणजेच NPTEL वॉज इनिशिएटेड बाय 7 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक, म्हणजे 7 IIT आणि आपला IISc बँगलोर. तर 7 IIT कोणते आहेत. बॉम्बे आहे, दिल्ली आहे, कानपूर, खरगपूर, मद्रास, गुवाहाटी, रुड़की. सो हे 7 माहीत नसते तरी पण तुम्ही हा क्वेश्चन करेक्ट आणू शकला असतं. हा NPTELचा लोगो आहे. पुढचा प्रश्न 59. खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी होती. तर 2019ला किती होती. 2019ला 67.40. 2014ला किती होती. 66.44. 2009ला 58.21 आणि 2004ला 58.07. सगळ्यात जास्त तुमची होती 2019ला. आता 2024ला किती झाली ती पण कमीच आहे 2019पेक्षा. किती 2024ची 65.79. ही पण पाठ पाहिजे, विचारू शकतात परीक्षेमध्ये. 60 यशपाल समितीने 1993 होती ती समिती. तर काय शिफारशी केल्या. शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर किमान 1:30 कमी केले पाहिजे, म्हणजे एक शिक्षक 30 विद्यार्थ्यांसाठी किंवा 30 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक असं. सो कमी केलं पाहिजे, म्हणजे की बाबा जास्त विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येईल. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर, आता बघा हा फक्त हे जे 4 ऑप्शन आहेत ना, याच्यामध्ये फक्त हा एकच ऑप्शन फॅक्च्युअल आहे. बाकी ह्या 3 ऑप्शनमध्ये काय असं तुम्हाला पाठ करण्यासारखं नाही, लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही आहे. सो हे BCD तर तुम्ही बिंदास बरोबरच घ्यायला पाहिजे. BCD तुम्ही बरोबर घेतले तर तुमचे 2 ऑप्शन उडत आहेत. ओके, सो तुम्हाला फक्त 3 आणि 4मध्ये उत्तर घ्यायचं आहे. मग हे पण बरोबर आहे. कमी म्हटलं आहेत ना, कमी करतात म्हणलं चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अवेलेबल होतील. सो त्याच्यामुळे हा पण बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर, शाळकरी मुलांना जड पुस्तके शाळेत नेण्याची सक्ती नसावी, शिक्षण आनंददायी असले पाहिजे. हे बघा, शिक्षा बिना बोचके, लर्निंग विदाउट बर्डन, हे प्रोफेसर यशपाल कमिटी 1992-93ची. यशपाल समितीने 1993 शिक्षण ओझ्याशिवाय लर्निंग विदाउट बर्डन या शीर्षकाखाली अहवाल सादर केला. यशपाल समितीच्या प्रमुख शिफारसी खालीलप्रमाणे. अभ्यासक्रमातील भार कमी करणे, रट्टा मारण्याऐवजी संकल्पनात्मक आकलन, गृहपाठ कमी करणे, शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर कमी करावे. हे किती करावे एक्झॅक्ट 1:30. शिक्षक प्रशिक्षणाचे स्तर सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कला, क्रीडा आणि इतर उपक्रमांना महत्त्व द्यावे. शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा. हे यशपाल समितीने सांगितलेलं आहे. 61 याच्यामध्ये काय असं करण्यासारखं नाही आहे, हे तुम्हाला पाठच पाहिजेत, पाठच करून ठेवा. आहे द इंडियन टेलिग्राफ अमेंडमेंट ॲक्ट 2006, द टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट 1997, द कॉपीराइट ॲक्ट 1957, द इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन
प्रोहिबिशन ॲक्ट 1986. हे सगळे प्रेस संबंधित कायदे आहेत. तर प्रेस संबंधी मी तर भरपूर कायदे दिले आहेत, हे बाकी पण विचारू शकतात. सो सेन्सरशिप ॲक्ट ऑफ प्रेस 1799, प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट 1867, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आपण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वाचतोच 1878. नंतर मग 1885चा टेलिग्राफ ॲक्ट आहे. 1908चा न्यूजपेपर इन्साइटमेंट टू ऑफेन्सेस ॲक्ट आहे. 1910ला प्रेस ॲक्ट आहे. परत 1923ला ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट आहे. 1931ला इंडियन प्रेस एमर्जन्सी ॲक्ट हा विचारू शकतात. हा तर विचारला 1957 कॉपीराईट ॲक्ट आत्ता ह्या प्रश्नामध्ये विचारला आहे. परत 1961ला इन्कम टॅक्स ॲक्ट. 1978ला प्रेस काउन्सिल ॲक्ट हा पण आपल्याला आयोगाने बराच वेळा विचारला GS2मध्ये. 1995ला केबल TV ॲक्ट हा पण विचारला आहे. 1997ला हा पण आता ह्या प्रश्नात विचारला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ॲक्ट. 1990चा प्रसार भारती ॲक्ट. 2000चा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲक्ट. 2000चा परत इंडिया फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. 2002चा कॉम्पिटिशन ॲक्ट तर आपल्याला GS4ला पण विचारतात. 2007चा स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग सिग्नल शेअरिंग विथ प्रसार भारती ॲक्ट आणि 2013चा कंपनीज ॲक्ट. सो सगळेच ॲक्ट महत्त्वाचे आहेत, त्यांचे इयर तुम्ही पाठच ठेवा. बघा असा प्रश्न येतो, मग आपल्याला तो अटेम्प्ट करता येतो. 62 परिसीमन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? परिसीमन म्हणजेच डिलिमिटेशन कमिशन. सो भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 82 अन्वये संसद परिसीमन कायदा करते. बरोबर आहे. आर्टिकल आपलं पाठच पाहिजे. हे परिसीमन आयोग 5 वेळा आहे का? तर नाही. किती वेळा आहे? 4 वेळा. आणि इयर पण कसे आहेत तर 1952, 63, 73, 2002. म्हणजे 52, 63, 73, 2002, 2008 नाही आहे. किती वेळा आहे? 4 वेळा आहे. सो बी उडवला की डायरेक्ट उत्तरच आलं. ACD. लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व घटकांना समान प्रतिनिधित्व देणे हे परिसीमन आयोगाचे कार्य आहे. परिसीमन आयोग ही उच्च अधिकार असलेली संस्था आहे, जिच्या आदेशांना कोणत्याही न्यायालयात प्रश्नांकित करता येत नाही. तो कोणत्या पण तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही त्याच्या अगेन्स्ट की बाबा असं का परिसीमन केलं, परिसीमन आयोगाने असे का निर्णय घेतलेत. सो त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. 63 भारतातील राजकीय पक्षांचा कालक्रमानुसार क्रम लावा. सो झारखंड मुक्ती मोर्चा कधीचा आहे? 1973. शिरोमणी अकाली दल याच्यामध्ये सगळ्यात जुने ह्या 4 याच्यापैकी 1920चा आहे. तेलुगू देसम पार्टी 1982ची आहे. आणि आसाम गण परिषद कधीची आहे? 1985. हा बघा आसाम गण परिषदचा सिम्बॉल हत्ती. शिवसेनेचा जो सिम्बॉल आहे तो झारखंड मुक्ती मोर्चाचा पण आहे. शिवसेना आपलं धनुष्यबाण. शिरोमणी अकाली दलचा तराजू आणि तेलुगू देसम पार्टी सायकल. पुढं 64 मुस्लिम ही भारतातील सर्वात जास्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला समूह आहे. बरोबर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांचा प्राथमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचा नोंदणी दर सर्वात कमी आहे. जर दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहे. जर 2011चा सेन्सस बघितला तुम्ही तर सगळ्यात जास्त लिटरसी रेट जर आपण असं मायनॉरिटीमध्ये बघितला तर जैनचा आहे. जैनचा मायनॉरिटी रेट 86% आहे. आणि मुस्लिमांचा मुस्लिमांचा लिटरसी रेट जो आहे, लिटरसी रेट बोलतो आहे आपण, सो दोघांचा पण हा सगळ्यात जास्त आहे जैनचा 86% आणि मुस्लिमचा किती आहे? 68.5% 2011चा. आता जर बघितलं तुम्ही लेटेस्ट रिपोर्ट बघितला 2023-22 आहे तर त्याच्यामध्ये 79.5% झाले मुस्लिमांचा लिटरसी रेट. म्हणजे वाढलेला आहे बऱ्यापैकी, 10% वाढलेला, 10-11%. आणि आधी बघा एवढा होता 11 सेन्ससनुसार. 65 खालील कथने लक्षात घ्या. 2009 लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारांना द्यावी लागणारी सुरक्षा ठेव रक्कम म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिक्युरिटी डिपॉझिट रुपये 10,000 वरून 25,000 रुपये करण्यात आली. बरोबर आहे. 2009 राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी सुरक्षता जे आपले स्टेट लेजिस्लेचरचे इलेक्शन असतात विधानसभेचे तर तिथं किती केली? डबल केली होती. ॲक्च्युली 2.5 वरून किती केली? 5,000 केली होती. डबल केली होती. सगळ्यांसाठीच डबल केली होती. सो 2.5ची 7.5 नाही, ती 5 आहे. त्याच्यामुळे हे रॉंग झालं. उत्तर बी आलं. अयोग्य विचारले. 2009 फॉर इलेक्शन्स टू स्टेट लेजिस्लेचर द सिक्युरिटी डिपॉझिट हॅज बीन इन्क्रीज टू ₹20,000
म्हणजे जनरलसाठी 10,000 केलं, जे आधी किती होतं 5,000 होतं. ओके, आपण राज्य विधानसभाबद्दल बोलतोय. आणि SC STचं आधी 2.5K होतं, ते 5,000 केलं, डबल केलं होतं. 66 बघा, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 489 पैकी 364 जागा जिंकल्या. बरोबर आहे. पहिल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय साम्यवादी पक्षाने म्हणजेच काय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 16 जागा जिंकल्या. बरोबर आहे. काँग्रेस पक्षाने मद्रास व ओरिसा राज्याच्या निवडणुकीत म्हणजेच 1952ला बहुमताने जागा जिंकल्यात. बहुमताने जिंकल्यात तर नाही. बहुमत म्हणजे काय 50%पेक्षा जास्त पाहिजे. तुमचे आता समजा ओडिशाचे किती होते तेव्हा 140 जागा होत्या, तर 140 पैकी त्यांना 67 भेटल्या. जर त्यांना 70+ जागा भेटल्या असतं तर आपण त्याला म्हणू बहुमत. त्याच्यामुळे बहुमत नाही आहे. सरकार ठीक आहे त्यांनी बनवलं, पण त्यांना बहुमत नाही आहे. बाकी त्यांचा सपोर्ट घेऊन त्यांना सरकार बनवलं लागलं. मद्रास म्हणजे जे की आजचं तामिळनाडू, तिथं 367 जागा होत्या टोटल, तर त्याच्यामधल्या त्यांना 152 भेटल्या. तर 367 ॲडले जर बघायला तर किती भेटायला पाहिजेत 184. ठीक आहे, 184+, त्यांना किती भेटलं 152. मग हे सुद्धा बहुमत नाही आहे. सो त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग होईल, सी. आता पहिली निवडणूक जर बघितलं तुम्ही, जनरल इलेक्शन आपण बोलतो लोकसभेची, तर ती झाली त्याचे रिझल्ट आलते तुमचे 10 फेब्रुवारी 1952ला. ठीक आहे. आणि ते किती दिवस झाले बघा, म्हणजे पोलिंग वॉज हेल्ड बिटवीन ऑक्टोबर 25, 1951 अँड मार्च 27, 1952. म्हणजे एवढ्या याच्यात ते झाले होते इलेक्शन. ऑक्टोबर 1951, 1952. 1874 लोकांनी म्हणजे कंटेस्ट केलं होतं. 53 पार्टी होता, 53 पक्ष. जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री बनलेत. 133 रिझल्ट्स वेअर टू बी डिक्लेअर्ड ऑन Feb 10 बट व्हिक्ट्री फॉर काँग्रेस वॉज क्लिअर. म्हणजे रिझल्ट यायच्या आधी पण त्यांची व्हिक्ट्री क्लिअर झाली होती, कारण बऱ्यापैकी त्यांच्या साईडने मतदान झालं होतं आधी जे रिझल्ट आले त्यानुसार. टोटल 489 सीट 364 काँग्रेसला भेटल्या. आपलं पॉप्युलेशन होतं भारताचं तेव्हा 36 कोटी आणि इलिजिबल वोटर्स होते 17.32 कोटी आणि वोटर टर्नआउट 45%. म्हणजे 17चं जर तुम्ही 45% काढलं तर मग 17चे जर अर्धे पकडले, 8 दुने 16, 8.5, मग तुम्ही 8% नाही का, 7 ते 8 कोटी लोकांनी वोट केले तेव्हा. अराऊंड 7 ते 8 कोटी लोकांनी वोट केले, कारण 17 कोटी जर इलिजिबल आहेत त्यातले 45% जर काढले तर 7 ते 8 कोटी निघतील अराऊंड. ओके, सो आणि आपलं पॉप्युलेशन तेव्हा 36 कोटी होतं. हे बघा, इंडियाज फर्स्ट लोकसभा इलेक्शन 68. आता बघा आपले लोकसभेचे इलेक्शन किती याच्यात झाले 2024ला 5 फेजेसमध्ये झाले ना, तर तेव्हा 68 फेजेसमध्ये इलेक्शन झालं. 4 महिने इलेक्शन चाललं, ऑक्टोबर ते फेब्रुवारी. का? कारण तेव्हा काय होतं आपलं हे होतं ना, तुम्हाला हे करायचं म्हणजे पेपरवर वोट व्हायचं, शिक्का मारायचा आणि मग ते सबमिट करायचं त्या याच्यामध्ये बॉक्समध्ये. द फर्स्ट फेज वॉज हेल्ड इन हिमाचल प्रदेश कॉन्स्टिट्युएन्सी चिनी अँड पांगी बिफोर द ऑनसेट ऑफ इंटर. आणि शेवटची फेज 68 फेज UPमध्ये झाली होती. पुढचा प्रश्न बघा 67वा. तिथी भोजन ही एक संकल्पना आहे जी मध्यान्ह भोजनाअंतर्गत अधिकाधिक लोक सहभागी सुनिश्चित करण्यासाठी निर्माण केली आहे. तिथी भोजन कोणकोणत्या राज्यातलं, तर राजस्थानमध्ये आहे उत्सव भोज, महाराष्ट्रामध्ये आहे स्नेहभोजन, आसाममध्ये आहे संप्रीती भोजन. म्हणजे सेम कन्सेप्ट आहे, फक्त वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे नाव आहेत. पंजाबमध्ये आहे प्रीती भोज. सो पंजाब प्रीती, PP लक्षात ठेवू शकता. कर्नाटकमध्ये बघा काय, शालेगागी नाऊ नीऊ. आंध्रमध्ये संप्रीती भोजन, आसाममध्ये संप्रीती भोजन, सेमच आहे आंध्र आणि आसाममध्ये. पंजाब प्रीती भोजन, दमण दीव तिथी भोजन, मध्य प्रदेश स्नेहभोजन, महाराष्ट्रामध्ये पण स्नेहभोजन. मग दोघांमध्ये पण सेमच नाव आहे. चंदीगडला तिथी भोजन नाव आहे, म्हणजे जे मेन नाव आहे तेच नाव चंदीगडमध्ये. पुदुच्चेरीमध्ये अन्नदानम नाही का, अन्नदान केल्यासारखं. हरियाणा बेटी का जन्मदिन. उत्तराखंडमध्ये पण तिथी भोजन, म्हणजे चंदीगड आणि उत्तराखंडमध्ये सेम आहे. महाराष्ट्र आणि MP मध्ये सेम आहे आणि आंध्र आणि आसाममध्ये सेम आहे. संप्रीती नावं हे बघा असे सगळे बसतात जेवायला त्याच्यामध्ये. लोकसहभाग जास्तीत जास्त. 68 प्रश्न क्रमांक 68.
बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना नारायण लोखंडे. आता हा तुमचा क्वेश्चन काय आहे मॉडर्न हिस्ट्रीचा, GS1चा हिस्ट्रीमधला प्रश्न आहे. बरोबर आहे, नारायण लोखंडे बघा हे यांनी केलेली आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसवर काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता का नाही, हे ॲक्च्युली आधीच आले 1920ला. काँग्रेस पक्षाचा ज्याच्यावर प्रभाव होता आयटक, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस 1947मध्ये आलेली आहे. तर त्याच्यामुळे इथं आयटक नाही पाहिजे, इथं काय पाहिजे, इंटक पाहिजे, म्हणून हे रॉंग होईल. पहिलं बरोबर आहे, उत्तर तुमचं एक येईल. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस INTUC वॉज एस्टॅब्लिश 1947 इन कोऑपरेशन विथ द इंडियन नॅशनल काँग्रेस. INTUC वॉज लार्जली अँटी कम्युनिस्ट आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते सरदार पटेल, अँटी कम्युनिस्ट आहे. आणि ही जी ITUC आहे ही कम्युनिस्ट आहे. ओल्डेस्ट ट्रेड युनियन फेडरेशन इंडिया, इट वॉज असोसिएटेड विथ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. 31 ऑक्टोबर 1920ला स्थापन आहे. लाला लजपतराय त्याचे पहिले अध्यक्ष होते. आणि NM लोखंडेबद्दल म्हणायचं तर लोखंडे यांनी 1890मध्ये मुंबई गिरणी कामगार संघ, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, पहिली कामगार संघटना स्थापन केली. एप्रिल 1890ला काय केलं त्यांनी, 10,000 स्त्री पुरुष कामगारांची मोठी परिषद मुंबईत भरवली. या परिषदेत स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आणि हे सगळं झाल्यामुळे काय झालं तर लगेचच 1890 10 जून 1890ला काय झालं, शासनाने कामगारांना दर रविवारी पगारी सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला. सो हा खूप महत्त्वाचा निर्णय होता. 69 विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 नुसार बुद्धीचा विकास करून नैसर्गिक जीवन जगण्याची जन्मजात क्षमता जागृत करणे. काय याच्यामध्ये असं फॅक्च्युअल काहीच नाही, बरोबर घ्या बिंदास. लोकशाहीसाठी शिक्षण प्रशिक्षण, बरोबर घ्या. सामाजिक व्यवस्थेच्या उद्दिष्टांमध्ये शैक्षणिक व्यवस्थेने त्याचे मार्गदर्शक तत्त्व शोधले पाहिजे. हे ABC तिन्ही पण ऑप्शन असं फॅक्ट काही नाही आहे, ओके, चुकण्यासारखं काही नाही आहे, बिंदास तुम्ही बरोबर घ्या. ABC बरोबर घेतलं तर तुमचं डायरेक्ट उत्तरच येते, ओके. आणि तर नसावे सांगितलं, ॲक्च्युली हे काय तर असावे का, हे बघा. 1948 युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणजे राधाकृष्णन कमिशन रिकमेंडेड इनकॉर्पोरेटिंग रिलिजियस एज्युकेशन इन हायर एज्युकेशन. तुम्ही ॲड करा ॲक्च्युली असं ते म्हणत आहेत. बाय इन्क्लुडिंग काय त्याच्यामध्ये काय येईल मग, सायलेंट मेडिटेशन घ्या तुम्ही, स्टडिंग लाईव्स ऑफ ग्रेट रिलिजियस लीडर त्यांचा अभ्यास करा, अँड एक्सप्लोरिंग युनिव्हर्सल स्क्रिप्चर्स अँड द फिलॉसॉफी ऑफ रिलिजन म्हणजे धर्माचं तत्त्वज्ञान. सो हे सर्वपल्ली राधाकृष्णन ते म्हणले होते की धार्मिक गोष्टींना स्थान असायला पाहिजे, त्याच्यामुळे D उडलं, ABC उत्तर आहे. 70 आता इथं पण तुम्हाला वर्ष माहीतच पाहिजेत. इंद्रजित गुप्ता समिती, आता हे सगळ्या निवडणूक सुधारणा इलेक्टोरल रिफॉर्म्स कमिटी आहेत. इंद्रजित गुप्ता समिती 1998, वोहरा समिती 1993, निवडणूक कायदा सुधारणावर कायदा आयोगाचा अहवाल 1999 आणि गोस्वामी समिती ही आहे 1990ची. एकदम हातातले मार्क येते कारण याच्यावर आयोगाने खूप वेळा रिपीट क्वेश्चन विचारलेले आहेत या समित्यांवर. तारकुंडे समिती पण विचारला आयोगाने 1974ची येते, बाय जयप्रकाश नारायण ड्युरिंग टोटल रिव्होल्युशन मुवमेंट. संपूर्ण क्रांतीच्या वेळी त्यांनी ही कमिटी स्थापन केली होती तारकुंडे. बाकी या सगळ्या आपण बघितल्या. आता दिनेश गोस्वामी कशाबद्दल होती तर इलेक्टोरल रिफॉर्म्स. वोहरा कमिटी इलेक्टोरल रिफॉर्म्सच आहेत पण त्यातल्या त्या स्पेसिफिक मग नेक्सस बिटवीन क्राईम अँड पॉलिटिक्स, गुन्हेगारी आणि राजकारणात संबंध. इंद्रजित गुप्ता समिती स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शन्स. सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन ऑफ इंडिया रिपोर्ट ऑन इथिक्स इन गव्हर्नन्स हेडेड बाय वीरप्पा मोइली. तंका कमिटी ही पण महत्त्वाची आहे, टू लुक इन टू द होल गॅमट ऑफ द इलेक्शन लॉस अँड इलेक्टोरल रिफॉर्म्स, सगळं स्टडी करण्यासाठी तंका कमिटी 2010ची. 71 बघा, जिल्हाधिकारी हा राज्य शासनाच्या कोणत्या विभागाचा घटक आहे तर हे तर तुम्ही बिंदास सोडा, ओके. गृह आणि ग्रामीण ह्या दोघांमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं की महसूल का सामान्य. सो सामान्य प्रशासन गॅड, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, बऱ्यापैकी हा विभाग मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवतो गॅड. सो जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकारी. जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 7(1) नुसार प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे त्याची नेमणूक होते. कशानुसार, जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 7(1) नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो. जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखपदी जिल्हाधिकारी असतो. त्याच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची प्रशासन यंत्रणा कार्यरत असते. या यंत्रणेचे 3 विभाग आहेत. कसे तर कायदा सुव्यवस्था राखणारी यंत्रणा, महसुली काम करणारी यंत्रणा आणि नागरिक सुविधा पुरवणारी व विकास कामे करणारी यंत्रणा.
रेस्ट ऑफ इंडिया टूटे दिल से संगीत निकलता है. मूवी बघितला असा तुम्ही रॉकस्टार, त्याच्यामध्ये तो म्हणतो टूटे दिल से संगीत निकलता है. पण बिहार यूपीमध्ये काय असतं, बिहार यूपीमध्ये टूटे दिल से सीधा यूपी से निकलता है. तो मूवी बघितला असेल तुम्ही, शादी में जरूर आना, ठुकरा के मेरा प्यार. ठीक आहे. तो 72 बघा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये नवीन अखिल भारतीय सेवा यासाठी शिफारसी कोणी केला. म्हणजे शिक्षण आणि हेल्थ आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्ही नवीन ऑल इंडिया सर्व्हिस आणा. तर अशी रिकमेंडेशन्स कोणी केलं, त्या तिघांनी पण केलेल्या आहेत. प्रशासकीय सुधारणा आयोगाने पण केले, सरकारी आयोगाने पण केले, पंच आयोगाने पण केलेली. तुम्ही आणा नवीन ऑल इंडिया सर्व्हिस. तुम्हाला माहिती आहे ऑल इंडिया सर्व्हिस आणायचं तर तुम्हाला आधी राज्यसभेमध्ये ठराव आणावा लागतो, लोकसभेत नाही. आधी राज्यसभेत, नंतर मग लोकसभेने पास केले किंवा तुम्ही आणू शकता. पण राज्यसभेला जास्त तिकडं पॉवर आहे ह्या बाबतीत ऑल इंडिया सर्व्हिस नवीन आणण्यासाठी. सो हे आपण बघू काय काय. तर प्रशासकीय सुधारणा आयोग बघा 1966चा आहे. मोरारजी देसाई होते, नंतर मग हनुमंतय्या आलते नाही का त्याच्यावर. आणि 1966 ही इयर तुम्ही लक्षात ठेवा. 1966 आहे, 1969ला सबमिट केला आहे. 22 रिकमेंडेशन ही फॅक्ट पण लक्षात ठेवा. कायसाठी, तर सेंटर स्टेट रिलेशन आपल्याला इम्प्रूव्ह करायचे आहेत. हे पंची कमिशन बघा, हे पंची आहेत. तर हे पण 2007मध्ये कॉन्स्टिट्यूट केलं होतं. त्यांचं नाव आहे मदन मोहन पंची. द कमिशन एक्झामिन अँड रिव्ह्यूड हाऊ द एक्झिस्टिंग अरेंजमेंट्स बिटवीन युनायटेड स्टेट्स आर फंक्शनिंग. कसं चालू आहे नाही का राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं काम. द कमिशन प्रेझेंटेड, आता रिपोर्ट कधी सबमिट केला याचं पण इयर तुम्ही लक्षात ठेवा. 2010. 2007ला फॉर्म केला आहे कमिशन आणि 2010ला रिपोर्ट सबमिट केलेला आहे. यांनी काय रिकमेंड केलं, नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल तुम्ही बनवा असं ते म्हटले. द रिकमेंडेशन सिक्स टू प्रोटेक्ट स्टेट्स, तुम्ही राज्यांना प्रोटेक्ट करा. कसं प्रोटेक्ट करा, तर 355-356चा मिसयूज होतो आहे तर ते तुम्ही कमी करा, ओके, किंवा बंदच करून टाका. द कमिशन रिकमेंडेड दॅट द स्टेट्स शुड बी कन्सल्टेड थ्रू द इंटरस्टेट काउन्सिल बिफोर बिल्स आर इंट्रोड्यूस्ड ऑन मॅटर्स दॅट फेल इन कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट लिस्ट संबंधी काय मॅटर तुम्ही जर बिल आणताय तर तुम्ही आधी स्टेटला कन्सल्ट करा. स्टेप्स रिलेटेड टू अपॉइंटमेंट अँड रिमूव्हल ऑफ गव्हर्नर हॅव बीन रिकमेंडेड. कशा प्रकारे अपॉइंट करायचं, कशा प्रकारे रिमूव्ह करायचं ह्या त्यांनी सांगितलं. गव्हर्नरच्या संबंधी प्रोसेस सांगितली. द ट्रिटी मेकिंग पॉवर ऑफ युनियन शुड बी रेग्युलेटेड विथ द रिस्पेक्ट टू ट्रिटीज फॉर्म्युलेटेड इन द कन्सर्न विथ द मॅटर्स प्रेझेंट इन द स्टेट लिस्ट. द ट्रिटी मेकिंग पॉवर ऑफ युनियन, ट्रिटी मेकिंग पॉवर, आता ट्रिटी वगैरे होतात, इंटरनॅशनल ट्रिटी, आता इंडस वॉटर ट्रिटी झाली आपल्या. अशा वेगवेगळ्या ट्रिटी जेव्हा आपण सरकार करतं वेगवेगळ्या दुसऱ्या देशांसोबत, तर शुड बी रेग्युलेटेड विथ रिस्पेक्ट टू ट्रिटीज फॉर्म्युलेटेड इन कन्सर्न विथ द मॅटर्स प्रेझेंट इन द स्टेट लिस्ट. स्टेट लिस्टमध्ये जे तुमचे विषय दिलेले आहेत त्या विषयांचा पण तुम्ही आधी विचार करा. तुम्ही जेव्हा फॉरेन कंट्रीसोबत ट्रिटी करता आणि त्या ट्रिटीमधला संबंधित जो सब्जेक्ट आहे तो जर स्टेट लिस्टमध्ये असेल तो सब्जेक्ट, तर तुम्ही त्याला थोडं कन्सिडर करा, थोडा विचार करा त्या लोकांचा, पण नाही लगेच तडकाफडके नका तुम्ही हे करू. सो क्लिअर गाईडलाईन शुड बी मेड विथ द रिगार्ड टू द अपॉइंटमेंट ऑफ चीफ मिनिस्टर सो दॅट द गव्हर्नर्स डिस्क्रिप्शन पॉवर आर लिमिट. आता याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारला होता की आपल्याला क्रम नाही का, क्रोनॉलॉजी विचारली होती की बाबा जेव्हा मेजॉरिटी नसते तर पंच कमिशनने तुम्हाला क्रोनॉलॉजी दिली की बाबा ए, मग बी, मग सी, की बाबा निवडणूक पूर्व आघाडी, नंतर मग निवडणुकीच्या नंतरची आघाडी, अशी त्यांनी क्रोनॉलॉजी दिलेली आहे किंवा असं तुम्ही मुख्यमंत्री नेमू शकता. सो हे जे क्लिअर गाईडलाईन्स. आणि या सरकारी कमिशन हे आहे की बाबा सरकारी कमिशन हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड इन जून 1983 बाय, आता इयर तुम्हाला 83 लक्षात ठेवायचं आहे. सबमिट कधी केलं 87ला. सो हे इयर खूप महत्त्वाचे असतात. इम्पॉर्टंट रिकमेंडेशन्स काय आहेत, अ परमनंट इंटरस्टेट काउन्सिल कॉल्ड इंटर गव्हर्नमेंटल काउन्सिल शुड बी सेटअप अंडर आर्टिकल 263. जसं यांनी पण सांगितलं आहे नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल सांगितलं यांनी, आणि यांनी काय सांगितलेलं आहे तर यांनी सांगितलं इंटरस्टेट काउन्सिल. आर्टिकल 356 शुड बी यूज ॲज अ लास्ट रिसॉर्ट. जसं हे म्हणले की बाबा तुम्ही बस करा 356, हे म्हणले की तुम्ही पार काहीच ऑप्शन राहत नाही तुम्हाला, तेव्हा तुम्ही 356 वापरा. राष्ट्रपती राजवट लावता तुम्ही. द रेसिड्युअरी पॉवर्स ऑफ द टॅक्सेशन शुड बी कंटिन्यू टू रिमेन विथ द पार्लिमेंट व्हाईल द अदर रेसिड्युअरी पॉवर्स शुड बी प्लेस्ड इन द कॉन्करंट लिस्ट. म्हणजे टॅक्सेशन संबंधी जे शेषाधिकार असतील ते तुम्ही पार्लिमेंटकडे ठेवा, काय प्रॉब्लेम नाही, पण बाकीचे जे शेषाधिकार असतील रेसिड्युअरी पॉवर ते तुम्ही कॉन्करंट लिस्टमध्ये टाका. ठीक आहे, बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थांबू इथं.